नांदेडच्या माहूरमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात महत्वाच्या आढावा बैठकीचं आयोजन सचिक नाईक यांनी केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकडो युवकांनी सचिन नाईक यांच्यावर विश्वास ठेवून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। पुन्हा एकदा माहूर किनवट या मतदारसंघात घरोघरी घड्याळाचा काटा फिरणार आहे आणि नांदेड जिल्हा परिषदेचा सदस्य हा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचाच असणार आहे। तसेच महायुतीचा योग्य प्रस्ताव आला तरच आम्ही महायुतीमध्ये जाणार, नाहीतर आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आमचे प्रतिनिधी फिरोज पठाण यांच्याशी बोलताना म्हटलंय। नेमकं ते काय म्हणतायत आपण पाहूयात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर माहूर किनवटमध्ये आज त्यांचा प्रथमच दौरा आहे। काय सांगाल सर, आज आपण माहूर किनवटमध्ये आलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी बी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन मजबूत झालं पाहिजे या भावनेने मी पूर्ण जिल्हाभर फिरतोय। त्याच्यात भाग म्हणून सकाळी किनवटला गेलो आणि आता माहूरला आलेला आहे। माहूरला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। मी मनापासून कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो। आमचा जो कार्यक्रम अजेंडा आहे पक्ष संघटना वाढवणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात आढावा। प्रामुख्यानं मी जिल्हाध्यक्ष आमचे बाळासाहेब पाटील, सचिन भाऊ, आम्ही सगळी मंडळी इथं आलेलो आहोत। राहिला निवडणुकीचा भाग, मी किनवटमध्ये गेलो, मला पत्रकार मित्रांनी विचारलं की आपण महायुती करणार का। महायुतीचा मी जाहीरपणानं पण सांगितलं, योग्य प्रस्ताव महायुतीचा आला सन्मानजनक तर त्यांच्याशी महायुतीमध्ये सामील होऊ, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे। नसेल तर सोबळाची आमची तयारी आहे आणि 100% उमेदवार आमच्याकडे तयार आहे। अच्छा सर, असंही म्हणलं जात आहे की युती जर झाली तर इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे। नाही बा, युती झाली तर कार्यकर्त्यांचा हिरमोड आमच्यात होईल असं नाही ना, जे महायुतीत आहे त्यांच्या सगळ्याचाच होईल। आणि या ठिकाणचे जे आमदार आहेत, आमदार भीमरावजी केराम साहेब, यांचं म्हणणं आहे की आम्ही युतीसोबतच आम्ही हे करणार, लढणार। मी त्यांची माझी आज भेट झाली। मी माझ्या पक्षाचं काम आटोपल्यावर त्यांची माझी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली। त्यांनी देखील सकारात्मक सांगितलं की आपण बसून त्याच्यावर निर्णय घेऊ आणि मेरिटप्रमाणे चर्चा करू। तर आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर हे आमदार साहेबांसोबत बसतील आणि योग्य तो निर्णय घेतील। TV10 मराठी प्रतिनिधी फिरोज पठाण, नांदेड, माहूर।